अहिल्यानगर शहरात येत्या 19 एप्रिलपासून भव्यदिव्य असा कार्यक्रम सुरू होत आहे आणि या कार्यक्रमाची तयारी म्हणून या तयारीचा एक भाग म्हणून हा मंडप उभारण्याचं काम या ठिकाणी जोरात सुरू आहे. तर 19 तारखेला कुमार विश्वास यांचे आपने आपने राम या कथेचं रामकथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. तर नगर शहरातल्या राष्ट्रीय पाठशाळा जी आहे राष्ट्रीय पाठशाळा त्याजवळ त्या शाळेजवळ एक मोठं भव्य असं पटांगण आहे. त्या मैदानावर त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की भव्य अशी मंडप उभारणी या ठिकाणी सुरू आहे आणि खास पश्चिम बंगालहून या मंडपची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो रामभक्त या ठिकाणी या कथेचा आस्वाद घेतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. वरती आपण पाहू शकतो पंखे लावण्यात आले आहेत, लाईटसुद्धा आहे आणि ही प्राथमिक स्तरावरची तयारी सुरू आहे या कथा सोहळ्याची. तर 19 तारखेनंतर 2 ते 3 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि या रामकथेमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक शहरातून आणि महाराष्ट्राबाहेरून सुद्धा अनेक रामभक्त या ठिकाणी येणार आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातल्या काका ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या कार्यकर्त्यांना काका ट्रस्टच्या या सर्व कार्यकर्त्यांना या अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप हे वेळोवेळी या संदर्भात सूचना देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत आणि ही जी रामकथा आहे कुमार विश्वास यांची आपने आपने राम ही रामकथा या कथेबद्दल जर या सोहळ्याबद्दल सांगायचं ठरलं तर देशभर ही रामकथा प्रसिद्ध आहे. विशेषतः यूट्यूबवर या रामकथेचे अनेक व्हिडिओ तुम्हाला सापडतील. आपने आपने राम, आपने आपने कृष्ण अशा या नावाखाली कुमार विश्वास हे अतिशय अभ्यासपूर्ण ओघवत्या वाणीने स्पष्टपणे आणि अभ्यासपूर्ण असं विश्लेषण या ठिकाणी करतात आणि ही रामकथा सुरू असताना रामभक्त उपस्थित जे असतात कथेला भाविक ते अक्षरशः मंत्रमुग्ध होतात. काहींना भावनासुद्धा अनावर होतात आणि नकळत या कथेदरम्यान उपस्थित भाविकांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागतात, डोळे पाणवतात. असा हा अतिशय चांगला असा अनुभव देणारा हा कार्यक्रम आहे. नगर शहरात येत्या 19 तारखेपासून 19 एप्रिलपासून हा कार्यक्रम सुरू आहे. त्याची तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहत आहोत. भव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि काका ट्रस्ट या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. अरुण काका जगताप या शहराचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत आणि राहतीलही. अरुण काका जगताप हे दुर्दैवानं आपल्या ते आज नाहीत. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि काकांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर अरुण काका हाच मोठा ट्रस्ट म्हणजे विश्वास नगरकरांसाठी होता. नगरकरांचा अरुण काकावर विश्वास होता. अरुण काकांचा सुद्धा नगरकरांवर विश्वास होता आणि समजा अरुण काका ज्यावेळेस हयात होते नगरपालिका असेल आमदारकीच्या माध्यमातून म्हणजे आणि सामाजिक धार्मिक विविध प्रकारच्या कार्यातून त्यांनी माणसं जोडली होती. अनेक कार्यकर्ते त्यांनी उभे केले, अनेकांना त्यांनी पाठबळ दिलं आणि आज हा त्यांचा जो वारसा आहे अरुण काकांचा वारसा, त्यांचे पुत्र या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप आणि त्यांचे मोठे बंधू संग्राम भैयाचे मोठे बंधू जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन भाऊ जगताप हे दोघे काकांचा हा वारसा पुढे चालवत आहेत. तर सध्या या रामकथेसाठी व्यासपीठाची उभारणी सुरू आहे. मंडप पूर्णपणे
तयार झालेला आहे. ठिकठिकाणी पंखे लावण्यात आले आहेत आणि या रामकथेची जोरदारपणे तयारी सुरू आहे. कवी कुमार विश्वास यांच्या ओघवत्या वाणीने, रसाळ वाणीने हा कार्यक्रम होणार आहे. तुम्ही जर यूट्यूबवर गेलात तर यूट्यूबवर कुमार विश्वास यांचे अपने अपने राम आणि अपने अपने कृष्ण या कृष्ण आणि रामकथा तुम्हाला नक्कीच ऐकायला आणि पाहायला मिळतील. अतिशय चांगला कार्यक्रम आहे. अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. विशेषतः रामायणावर त्यांनी अनेक प्रसिद्ध अशा कवींचा दाखला देत तर त्या कवींच्या लेखणीतून कवी तुलसीदास असे अनेक कवी आहेत. यांच्या लेखणीचा अतिशय व्यवस्थितपणे बारकाईनं अभ्यास करून कवी कुमार विश्वास यांनी अपने अपने राम आणि अपने अपने कृष्ण या कथा सोहळ्याची निर्मिती केली. देशभर त्यांचा हा कथा सोहळा सुरू आहे. विशेषतः त्यांचे अपने अपने राम हा कथा सोहळा खूपच प्रसिद्ध आहे. लोकांना खूपच आवडतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या कार्यक्रमात अनेक रामभक्त, अनेक भाविकांना भावना अनावर होतात. असा हा चांगला कार्यक्रम आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमाचा नगरकरांनी, नगर जिल्ह्यातल्या रामभक्तांनी, सर्व क्षेत्रातल्या नागरिकांनी या कार्यक्रमाचा, या कथा सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. आणि तुर्तास या ठिकाणी थांबत आहोत. लोकपथ यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर. धन्यवाद.